रेश्मा, ही तुझी साडी आहे, मी घेतलेली. खुशीला बॉक्स देताना रेश्मा म्हणते. खुशी, पण दी, मी हे कसे घेऊ शकते? रेश्मा, जशी एक छोटी बहीण मोठ्या बहिणीकडून घेते. तुम्हाला दीदी म्हणते तर नकार नको देऊ, नाहीतर मला राग येईल. रेश्मा खोटा राग दाखवत म्हणते, एवढा आमचा हक्क आहे नाही का? खुशी, दी, तुमचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. ठीक आहे, मी ते घेतले, हे पहा. खुशी तो बॉक्स घेऊन म्हणते. रेश्मा, माहीत आहे खुशी, तू घरी आहेस तोपर्यंत घरात खुशीच खुशी असते. आणि खुशीला मिठी मारते. आर्यन, शरद, करण दरवाजात उभे राहून हा भरत मिलाप पाहत होते. शरद, सालेसाहेब, हे काय चाललंय? आर्यन आपले खांदेवर घेतो आणि नामध्ये डोकं हलवतो. पण करण म्हणतो, जिजू, हे प्रेम आहे, वहिनीसाठी नंदेचे. शरद त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि मग आर्यनकडे पाहतो. कोण, काय, कसे, कोणाची? आर्यन, काय जिजू तुम्ही पण याचा ऐकताय? आणि करणकडे बघत, करण बेटा, झोपायला जा. का मी तुझा क्लास लावू? करण, नाही, मी बस जातच आहे. तसेही मला झोप येत आहे. करण झांबाई देत त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. तेव्हा शरदने त्याला थांबवले. शरद, थांब. छोटे साहेब, तुमची कथा पूर्ण करा. करण, जिजू, तुम्ही भाईलाच विचारा. करण निघून जातो. शरद, हो तर झाले साहेब, काही सांगाल? तसेही शंका तर मला ऑफिसमध्येच आली होती, तरी मी काही बोललो नाही. तर छोट्या सालेचं म्हणणे खरे आहे. या सुंदर मोहतरमाने तुमचे हृदय चोरले आहे. आर्यन हलकेच हसला. जिजू, काहीही विचार करताय, असं काही नाही. शरद, जनाब, तू हो बोल किंवा नाही, तुझं हास्य सगळं काही सांगून जातं. तसे याची सुरुवात कुठून झाली? भाई, मला पूर्णपणे माहिती हवी आहे. तेवढ्यात टीना तिथे येते. टीना, अरे आर्यन, तू इथे काय करत आहे? ती येऊन आर्यनच्या शेजारी उभी राहते. तिची नजर खुशीवर पडली. तिने रेश्माला इतक्या प्रेमाने मिठी मारताना पाहून ती विचार करू लागली, हे काय चाललंय? दीदी, तुझ्या सेक्रेटरीला का मिठी मारत आहेस? आर्यन, कारण ती या घरातील प्रत्येक सदस्याची पहिली पसंती बनली आहे. आजकाल घरातील सदस्य तिला माझ्यापेक्षा जास्त पसंत करतात. असे बोलून तो खुशीकडे पाहू लागला आणि टीना त्याच्याकडे. खुशी, दी, मी निघते आता. आत्याबाहेर माझी वाट पाहत असतील. खुशी असे बोलल्यावर शरद आर्यनकडे बघतो आणि म्हणतो, भाई, आत्या खूप आधी निघून गेली, आता ही कशी जाणार? आर्यनने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला. खुशी बाहेर येऊन पाहते तेव्हा ना तिथे आत्या आहे ना सुजय. खुशी रेश्माकडे पाहून, दी, हे लोक कुठे गेले? आर्यन, जिजूच्या कानात गुपचूप. मी काही बोललो तर ती उलट अर्थ बनेल. जिजू, तुम्ही जा, तुमचे कौशल्य दाखवा. शरद खुशीजवळ जाऊन, ते आत्याचं प्रचंड डोके दुखत होतं म्हणून ते निघून गेले. सालेसाहेब तुला घरी सोडतील? हो ना सालेसाहेब, शरद आर्यनकडे डोळे मिचकावत म्हणाला. रेश्मा, हो आर्यन, तू खुशीला घरी सोडून ये. खुशीने हे ऐकल्यावर ती नकार देते आणि म्हणते, नाही दीदी, मी ऑटोने जाईल. आर्यन सरांना त्रास देऊ नका. रेश्मा आणि शरद एकत्र, असे कसे? जा आर्यन, तू गाडीत बस. आणि खुशीला दुसऱ्या बाजूने गाडीत बसवत, आणि तू पण. टीना दोघांना एकटे जाताना पाहून म्हणाली, मला पण जायचे आहे. त्याच भानाने माझंही लॉंग ड्राईव्ह होईल. आर्यनने शरदकडे वळून पाहिलं. शरद, टीना, चप्पल तर घाल. टीना, हो. टीना आत गेली तेवढ्यात आर्यन निघून गेला. टीना परत आली आणि म्हणते की हे निघून गेले? तर शरद, हो, त्याला उशीर होत होता म्हणून तो निघून गेला. टीना रागाने मनात बडबडते, मी आल्यापासून सगळे खुशी नावाचा जप करत आहेत. माहीत नाही काय जादू केली आहे या 2 कवडीच्या मुलीने. इतकंच काय, पण हा आर्यनही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे. मी हे सहन करू शकत नाही. टीना सबनीस तिच्या गोष्टी कधीच शेअर करत नाही. खुशी सावंत, तू कोणाशी पंगा घेतला हे तुला माहीत नाही. शरद, टीना, ठीक आहे, तू नंतर जा, आता आते. टीना, यस जिजू, चला. शरद रेश्माचा हात हातात घेत, चल नूरजहा. सर्वजण घरात जातात. आर्यन आणि खुशी शांतपणे जात आहे. खुशी खिडकीतून बाहेर पाहत आहे. आर्यन तिच्याकडे अनेक वेळा पाहत आहे, पण ती काही बोलत नाही आणि त्याच्याकडे पाहतही नाही. मग आर्यन म्युझिक प्लेअरवर गाण्याचा आवाज वाढवतो. खुशी यावर काही प्रतिक्रिया देईल असे त्याला वाटले.
खुशी अजूनही गप्प आहे. आर्यन, खुशी काय झाले तुला? खुशी, नथिंग सर. आर्यन, अगेन सर. खुशी, ऑफकोर्स सर. आर्यन, खुशी, मी तुला सांगितले सर फक्त ऑफिसमध्ये आहे. इतर वेळी आपण मित्र आहोत. खुशी, नाही सर, हे कसे शक्य आहे? बॉस आणि सेक्रेटरीमध्ये कधीच मैत्री होत नाही. आर्यन, शेवटचं विचारतोय, काय झालं खुशी? खुशी, काही नाही सर. आर्यन, ठीक आहे, तू मला सांगत नाहीस की काय झाले तोपर्यंत मी गाडी चालवणार नाही. असं बोलून आर्यन गाडी थांबवतो. खुशी, ठीक आहे, तुम्ही गाडी थांबवून रात्रभर त्यात बसा, मी पायी जाईल. खुशी गाडीतून उतरते आणि चालायला लागते. आर्यन थोडा वेळ तिथेच थांबतो आणि खुशी परत येईल असा विचार करतो. पण खुशी चालतच होती. तिला कशाचा राग आहे हे देखील कळत नाही. आर्यनही गाडी घेऊन निघून जातो. खुशी मागे वळून पाहते तर तिला ना आर्यन दिसतो ना त्याची गाडी. खुशी आजूबाजूला पाहते. निर्जन रात्र, दूर कोणी नाही. खुशी घाबरते. तेवढ्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो. तिची हृदय जोराजोरात धडधडू लागते. ती डोळे बंद करते आणि देवीची प्रार्थना करू लागते. खुशी, हे भवानी आई, मी तर असेच बोलले आणि हे निघूनही गेले. मी रागावले आहे हे त्यांना कळायला हवे, पण त्यांनी मला अशा निर्जन रस्त्यावर एकटे सोडले आणि मित्र आहोत म्हणतात. मी रागात आहे तर आहे, त्यांना काय फरक पडतो? त्यांना तर त्यांच्या त्या दोस्तीची काळजी जास्त असेल जी त्यांचे चुंबन घेत राहते. तेवढ्यात तिला खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला आणि आवाज आला. फरक पडतो म्हणून तर परत आलो आहे. ओळखीचा आवाज ऐकून खुशीने डोळे उघडले तेव्हा आर्यन तिच्यासमोर होता. काही न विचार करता खुशीने त्याला घट्ट पकडून मिठी मारली. आर्यनला आता कळून चुकले होते की खुशी खरंच घाबरली होती. तो तिच्या केसांवर हात फिरवू लागला. तिच्या केसांवर हात फिरवत असताना आर्यनने खुशीला आवाज दिला, पण भीतीने खुशी बेहोश झाली होती. खुशीला अशी बेशुद्ध पाहून आर्यन घाबरला. त्याने खुशीला आपल्या हातात उचलून गाडीत बसवले आणि गाडी घराकडे वळवली. आर्यनने खुशीला उचलून गाडीच्या सीटवर बसवले आणि तिच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले, पण खुशीने डोळे उघडले नाहीत. आर्यनने तिचा सीटबेल्ट बांधला आणि स्वतः येऊन गाडीत चालू लागला. गाडी फुल स्पीडने चालवली जात होती आणि ज्या स्पीडने गाडी पुढे जात होती त्यापेक्षाही आर्यनच्या हृदयाचे ठोके जास्त होते. आर्यनने अर्ध्या तासाचे अंतर 10 मिनिटात कापले. यावेळी तो खुशीला शुद्धीवर आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. त्याने खुशीच्या घराबाहेर गाडी थांबवली. आर्यनने दार उघडून खुशीला आपल्या हातात उचलले आणि बाहेर आला. बेशुद्ध अवस्थेतही खुशीने त्याचा टी-शर्ट पकडला होता. हे पाहून आर्यनला हायसे वाटले. त्याला खात्री झाली की खुशी फक्त बेशुद्ध आहे, बाकी काही झाले नाही. आर्यनला हे वाटते कारण बेशुद्ध असतानाही खुशीने आधीही असेच केले होते. आर्यनने दारावरची बेल वाजवण्यापूर्वीच नैनाने दार उघडले. नैना, ते का हे आत्या झोपली आहे, ती आता उठली तर ती उगाच रागवेल. मग खुशीकडे बघत, खुशीला काय झालं, तिला इकडे घेऊन या, असे ती म्हणत खोलीच्या दिशेने घेऊन गेली. आर्यन जातो आणि खुशीला तिच्या पलंगावर झोपवतो आणि मग नैनाकडे येतो आणि तिला वाटेत झालं ते सगळं सांगतो. नैना, आर्यन, पुन्हा असं कधीच करू नकोस. नैना खुशीच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवून म्हणते. खुशी अनेकदा अंधारात घाबरते आणि खूप घाबरल्यामुळे ती अनेकदा बेहोश होते. आर्यन, जास्त घाबरली म्हणून? नैना, होय, जेव्हा मावशी आणि काकांचा अपघात झाला तेव्हापासून हे असेच आहे. आजही एकटी आणि अंधारात राहिल्यामुळे हे घडले. तिला एकटेपणा आणि अंधाराची खूप भीती वाटते. आम्ही लहानपणापासून तिच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आलो आहोत, पण खुशीची अवस्था तशीच्या तशीच आहे. त्यामुळे तिने बेडवर अनेक तारे लावले आहेत, कारण त्यामुळे तिला मावशी तिच्यासोबत असल्याचे जाणवते आणि त्यामुळे तिला प्रकाशही मिळतो. नैना बेडवरचे तारे दाखवत बोलते. आज आर्यनला खुशीसाठी जास्त प्रेम वाटत होतं. सगळ्यांशी इतक्या आत्मविश्वासाने बोलणारी खुशी आतून किती कमजोर आहे याची कल्पनाही त्याने केली नव्हती. त्याला खुशीला स्पर्श करायचा होता, पण नैनासमोर तो असं काही करू शकत नव्हता. म्हणूनच त्याने नैनाला विचारले, मला एक ग्लास पाणी मिळेल का? नैना, हो, मी आत्ता आणते. जेव्हा नैना पाणी आणायला जाते तेव्हा आर्यन येऊन खुशीच्या पलंगावर बसतो. खुशीच्या चेहऱ्यावर पडलेले केस काढत तो तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मला माफ कर खुशी, भविष्यात मी असे काही करणार नाही.
ज्यामुळे तू इतकी घाबरशील. आजपासून तू कधीही एकटी राहणार नाही आणि कमजोरही होणार नाही. त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल. त्याने खुशीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आजपर्यंत माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व होते, कारण ते सर्व माझ्या हृदयात आहेत. आता हे हृदय तुझ्याकडे आहे. तुला बेशुद्ध पाहून माझा श्वास थांबला. मला श्वास घेता येत नव्हता. असे वाटले, तू माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं होशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता मी तुला माझ्यापासून एक क्षणही दूर राहू देणार नाही. मला माहीत आहे तू रागवली आहेस, तरी मी तुझा राग घालवीन. असे म्हणत आर्यनने खुशीच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग तो खुशीच्या पायाजवळ जातो आणि तिचं सँडल काढतो. तेवढ्यात त्याला नैनाच्या पावलांचा आवाज येतो. आर्यन पाणी पितो. खुशीसोबत काही काळ राहिल्यानंतर तो नैनाला म्हणतो, दीदी मी जातो आता. तू मला सकाळी फोन करून मिस सावंत यांच्या तब्येतीची माहिती दे. नैना ठीक आहे मी सांगते, तुम्हीही जपून जा. नैना आर्यनला सोडण्यासाठी दारात येते. आर्यन निघून गेल्यावर नैना खुशीकडे येते आणि तिच्या शेजारी झोपते आणि तिच्या हातांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणते, बेटा तू खूप भाग्यवान आहेस. तुला इतकं प्रेम करणारी व्यक्ती मिळाली आहे. त्याच्या डोळ्यातील सत्य मी पाहिले आहे. नैनाने आर्यनला खुशीशी बोलताना पाहिले होते, पण तिने आर्यनला हे कळू दिले नाही. माझ्या माहितीनुसार आर्यन बडबोला नाही. तो नक्कीच तुला त्याच्या प्रेमाचा एहसास करून देईल. ते तुझ्यावर इतकं प्रेम करतात की धावत घरी आले. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे बेटा. देव तुला तुझ्या बालपणी हिरावलेले सर्व सुख परत देव. आर्यनवर माझा विश्वास आहे की तो तुझ्या हृदयात लपवलेल्या प्रत्येक दुःखातून तो तुला मुक्त करेल. तुझ्या मनात फक्त त्याच्याबद्दलचे प्रेम तुला जाणून घ्यायचं आहे. पण त्याचे प्रयत्न पाहून तुला ही भावना लवकरच जाणवेल असे वाटते. ती तिच्या कपाळाला हात लावत होती तेव्हा अचानक झोपेत खुशीने डोळे मिटले असतानाच किंचाळली, आर्यन आर्यन तुम्ही कुठे आहे? मला खूप भीती वाटत आहे. आर्यन. नैना खुशीला धरते आणि डोळे उघड खुशी, तू घरी आहेस. लवकर उठ, चल लवकर. नैना खुशीच्या गालावर मारत म्हणते. खुशीने हळू डोळे उघडले. नैनाने खुशीच्या गालावरील अश्रू पुसले आणि तिला मिठी मारली. खुशी, आर्यन कुठे आहे? मला आठवते की मी बेशुद्ध होण्यापूर्वी ते माझ्यासमोर होते. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.